नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. मी या चॅनलवर इंग्रजी ग्रामर आणि इंग्लिश स्पीकिंगचे सगळे कन्सेप्ट मी अपलोड करत असतो. शेवटपर्यंत मगच तुमच्या लक्षात येईल की नक्की आपण काय शिकणार आहोत. बघा, आजचा जो कन्सेप्ट आहे तुमचा काय की अँड आणि द मध्ये कधीच चुकणार नाही जर आधी हे शिकला. म्हणजे बघा, अँड आणि द हे वापरण्यापूर्वी तुम्हाला त्याची बेसिक माहिती असणं गरजेची आहे, तरच तुम्हाला अँड आणि द हे वापरता येईल. बघा, पहिलं काय तुम्हाला भाषा. आता अँड आणि द हे आपल्या मराठीत वापरतात का? आ असं म्हणजे स्पेसिफिक नाही, म्हणजे उपपद. बघा, ह्यांना इंग्रजी ग्रामरमध्ये काय म्हणतात? सॉरी, त्याला मराठीमध्ये उपपद म्हणतात आणि ग्रामरमध्ये त्याला म्हणजे इंग्लिशमध्ये आर्टिकल्स म्हणतात. आर्टिकल्स म्हणजे काय? उपपद. आता आर्टिकलचे तीन अर्थ होतात. एक आर्टिकल्स म्हणजे काय? उपपद. दुसरं म्हणजे काय की तुमचा कायदा, आर्टिकल 370. बघा, आणि नंतर तिसरा अर्थ आहे त्याचा काय की न्यूजपेपर मधलं लेख. ओके, त्याला आर्टिकल्स म्हणतात. पण इथं आपल्याला आर्टिकलचा अर्थ काय म्हणून घ्यायचा आहे? उपपद म्हणून घ्यायचा आहे. बघा, त्याच्यानंतर काय? भाषा. जसं मराठी भाषेमध्ये बघा, काही भाषांचे काय वैशिष्ट्य असतात. मराठीमध्ये तशी उपपद नाहीयेत, पण इंग्रजी भाषेचं काय वैशिष्ट्य आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला उपपद वापरायचे. काय तुम्हाला वापरायचे? ओके, तुम्हाला इंग्रजीमध्ये काय उपपद वापरायचे हे लक्षात घ्या. पण कुठं? सामान्य नाम. काय? एक वचनी. लक्षात घ्या, एक वचनी सामान्य नाम असेल तर त्याच्या पूर्वी त्याच्या पूर्वी लक्षात घ्या, त्याच्या पूर्वी तुम्हाला काय उपपद घ्यायचे? किंवा ॲ. ह्या लक्षात. त्याच्यानंतर बघा, आता हे उपपद, आता ह्याची थोडी माहिती घेऊया. हे उपपदे म्हणजेच काय? तुमचे विशेषणच होय. विशेषण म्हणजे काय? ह्याला ग्रॅमॅटिकल भाषेमध्ये म्हणजे ग्रामरमध्ये याला काय म्हणतात? ह्याचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर सांगा. बघूया कोणाला येते याचं उत्तर. बघा, उपपद म्हणजे काय? विशेषणच. आता विशेषणामध्ये पण त्याला काय म्हणलं जातं? उपपदाला दर्शक विशेषण. दर्शक विशेषण म्हणजे काय? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. बरोबर. विशेषणला काय म्हणतात हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आता आपल्याला कळलं की सामान्य नामापूर्वी म्हणजे एक वचनी सामान्य नामापूर्वी आपल्याला काय वापरायचंय? उपपद. बघा, उपपद म्हणजे आर्टिकल्स, हे विशेषणच एक प्रकारचे, पण त्यांना दर्शक विशेषण हे प्रॉपर असं म्हणलं जातं. उपपदांचा योग्य वापर करणे ही बाब इंग्रजी भाषेत विशेष महत्वाची आहे. बघा, जसं की अ बॉय, म्हणजे अ बॉय म्हणलं तर काय की तुम्ही एका व्यक्तीचा उल्लेख करताय. काय? हे बोलणाऱ्याला पण आणि समजणाऱ्याला पण हे लक्षात येतं, म्हणजे ऐकणाऱ्याला पण, की हा बाबा तो एका व्यक्तीविषयी बोलतो हे लक्षात येऊन जातं. जर तुम्ही असं म्हणलं की बॉयज, म्हणजे इथं बोध काय होतो की अनेक व्यक्तींचा म्हणजे अनेक मुलांचा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उपपद वापरणार तेव्हा समोरच्या व्यक्तीला लक्षात येणार की हा बाबा हा एका व्यक्तीबद्दल बोलत आहे, एका कोणत्या तरी. ओके, हा लक्षात. त्याच्यानंतरच आहे अनेक वचनी सामान्य नामांपूर्वी. बघा, इथं काय सांगितलंय? सामान्य नाम एक वचनी असेल त्यापूर्वी तुम्हाला काय वापरायचंय? उपपद. जर अनेक वचनी असेल तर त्याच्या पूर्वी तुम्हाला काहीच वापरायचं नाही. बघा, इथं मी अ बॉय घेतलंय. आता हे सामान्य नाम आहे बॉय, त्याच्या पूर्वी उपपद घेतलंय का? नाही. ओके, आता दुसरं म्हणजे काय? लक्षात काय ठेवायचंय? विशेष नाम, पदार्थवाचक नाम आणि भाववाचक नाम ह्यांच्या पूर्वी उपपद वापरीत नाहीत. लक्षात घ्या, विशेष नाम, पदार्थवाचक नाम आणि भाववाचक नाम ह्यांच्या पूर्वी उपपद कधीच वापरत नाहीत. आणि आता महत्वाचा पाठ, उपपदाचे किती? दोन प्रकार आहेत. काय? ह्याचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे डेफिनेट आर्टिकल्स आणि दुसरा आहे इनडेफिनेट आर्टिकल्स. म्हणजे निश्चित स्वरूपाची उपपदे आणि इनडेफिनेट म्हणजे काय? अनिश्चित स्वरूपाची उपपदे. बघा, ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.